न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम होणार नाही। तुम्ही आपापले हिरवे दावे किंवा मते मनाला वेगवेगळे ठेवून फक्त ते आपल्या एवढ्या मातीच्या सदस्यांनी बघून यात्रा साजरी कशी पार पडणार हे बघणं महत्वाचं आहे। बाकी आपले जे कायदेशीर ज्या गोष्टी आहेत त्यासाठी यात्रा झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी आपल्याला सुरुवात करू आणि पुढच्या गोष्टी आपण ते हँडल करू शकतो। याच्यावर मला एक सांगायचं माझं वैयक्तिक मध्ये म्हणजे परवानगी घेऊन सांगतो मी। तर समजा आता ट्रस्ट आहे, बजाज समिती आणि गावकरी आहे, तर आता एक 15 रुपये याला पार पाडताय ना, तर माझं वैयक्तिक मत होते मान्य करायला नाही का वेगळा विषय। तर बजाज समिती 5 लोक, ट्रस्टचे 5 लोक आणि गावकरी 5 लोक, असे 15 लोकांची समिती स्थापन करा आणि ती समिती याला पार पाडणार। आता याच्यावर काही कोण अर्थ घ्यायची गरज नाही याच्यामध्ये साहेब। ट्रस्टी नाही, याचं कारण सांगतो मी तुम्हाला। याचं कारण सांगतो, एक मिनिट। याचं कारण असं आहे सर, याचं कारण असं आहे की आता मी मागच्या वर्षापासून यात्रा पाहतो, या वर्षी पण मीच आहे आणि मागच्या बऱ्याच गोष्टी पाहिल्या। तर गावकऱ्यांचा ज्यांना संबंध येत नाही त्यांना ट्रस्टने जे केलेलं आहे तुम्ही काम ते गावकऱ्यांना करता नाही येणार, उपयोग सांगतो। आणि बजाज समितीचा जो अनुभव आहे तो अनुभव कोणाला नाहीये, त्याच्यामुळे बजाज समिती 5, ट्रस्टच्या 5 आणि गावकरी 5 मिळून कमिटी तयार करा आणि याला पळापळ काय हरकत नाही। याच्याकडे तसं अधिकार देऊन टाका याला। ही आता पुढचं म्हणतो मी, पुढचं तुम्ही बघा कसं काय करायचं। तर हा तोडगा मान्य करा सगळ्यांनी, याप्रमाणे आपण यात्रा पार पाडू। विषय असा आहे की प्रशासनाला आम्हाला विठ्ठीच धरायचं नाही। आदिवासी बचाव समिती म्हणून गावकरी आमच्या टार्गेटवर नाहीच, त्यांच्या मनात काय घुसघुसलं माहित नाही, पण ते कधीच नाहीच। दुसरी गोष्ट, जरी आम्ही कट्टर आदिवासी असलो, आदिवासींच्या रीतिरिवाजाला एका बाजूला जरी ओढत असलो, आत्ता असं वाटत असेल तरी आम्ही आमच्या अधिकारांसोबत त्यांच्याही भावनांचा, त्यांच्याही श्रद्धांचा कुठेही अवमान करत नाही। परंतु जर आम्ही आमचे हक्क अधिकार माननीय कलेक्टर साहेब, माननीय धर्मदाय आयुक्त साहेब, माननीय पोलीस अधीक्षक साहेब, माननीय DYSP साहेब, पोलीस निरीक्षक साहेब, तहसीलदार साहेब असतील, उपविभागीय अधिकारी असतील, या सर्व जे काही प्रशासन मंडळ असेल, वन विभाग सुद्धा असेल सर आपलं त्याच्यामध्ये, या सर्वांना आमच्या हक्क अधिकाराची संरक्षणाची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारावी असं सांगून आम्ही पत्रावर केला होता। मात्र जर इथं आमच्या हक्क अधिकारांना संरक्षण देण्यासाठीच प्रशासन कटिबद्ध नसेल तर ही यावर्षीची यात्रा ही गावाला, त्या ट्रस्टींना लकलाप लागू दे। आम्ही कुठल्याही प्रकारे त्यामध्ये आता सहभाग घेणार नाही। यात्रा पार पडेपर्यंत आम्ही कोणालाही एक शब्दाने विचारणार नाही। आत्ता कायद्याचं आम्ही इथं काही बोलणार नाही, परंतु यात्रा झाल्यानंतर सगळ्यांनी कायदेशीर उत्तरं द्यायला बांधील राहायचं। त्यात प्रशासनही असेल आणि त्यात गावकरी असतील, जो चूक करेल त्याला उत्तरं विचारण्याची नैतिक जबाबदारी आम्ही आमच्यावर घेऊ। त्यावेळेस आमच्यावरती कोणाच्या कायदा सुव्यवस्थेचं दडपण येणार नाही किंवा आमच्यामुळं कुठं कायदा सुव्यवस्था उपस्थित होणार नाही। परंतु ही बाब अगदी अधोरेखित करून स्पष्टपणे सांगतो, यंदाची वर्षीची यात्रा तुम्हाला गुडलक, लकला, फक्त त्यानंतरचे सगळे परिणाम भोगायचे ही स्पष्ट भूमिका आदिवासी बचाव समितीच्या वतीने सांगतो। ही भूमिका होईल, मग त्यानंतर तुम्हाला प्रशासनासमोर सांगतो, तुम्ही किती कम्युनिटीने आमच्या समोर आले, शेवटी आमच्यामध्ये आदिवासींचं रक्त आहे। उत्तराला उत्तर हा संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाला मानणारा वर्ग आहे आदिवासी समाज। तुम्हाला तो मानता येतोय का नाही मानता येईल, मग तुम्हाला संविधानाची ताकद काय आणि आदिवासींचे रीतिरिवाज, रूढी परंपरा त्यांनी हातामध्ये कायदा घेतल्यानंतर पण काय होतं हे यात्रेनंतर दाखवून देतो। तुमची किती समस्या, आम्हाला त्या यात्रेशी आजपासून काही घेणं देणं राहिलेलं नाही। ती परंपरा नाही पार पाडा, विचारणार, चुकीचं करा, विचारणार। आणि काय म्हणत होतं कोण, इकडं फॉरेस्टमध्ये वर जाऊन लोक साड्या बदलणार आहे, म्हणजे ती नदी खाली काय संबंध फॉरेस्टचा, तिथून 200 फूट सर। आमची विनंती आहे, या यांना लकलाप लागू द्यात, आम्ही आजपासून याच्यामध्ये इंटरफेअर करणार नाही, पण चुकीचं झालं तर एकालाही सोडणार नाही। ही ठाम आणि ठोस भूमिका आदिवासी समाजाची, जे होईल ते होईल। आता चला, होणार नाही। जय येडू माता, जय आदिवासी।
आदिवासी भिल्ल समाजाचं कुळदैवत आई येडूआई, जे आपल्या अकोले तालुक्यामध्ये पिंपळदरी या ठिकाणी राखीव वन क्षेत्राच्या गट क्रमांक 58मध्ये हे आदिवासी समाजाचं कुलदैवत असून या कुलदैवतेची यात्रा 3 एप्रिल 2026 रोजी थाटामाटात पार पडते. मात्र त्या ठिकाणी जे काही सार्वजनिक न्यास आहे, येडूआई देवस्थान ट्रस्ट नोंदणी क्रमांक 1266, या ट्रस्ट ही त्या ठिकाणी गेल्या 20 वर्षापासून बेकायदेशीरपणे त्यांना तिथले अधिकार क्षेत्र नसतानाही समाजाची, आदिवासी समाजाची, भाविक भक्तांची, प्रशासनाची फसवणूक करून हे यात्रा पार पाडताना त्या यात्रेमध्ये जमणारा जो काही लाखो रुपयाचा जो काही निधी आहे, त्या निधीचा अगदी मन मोकळेपणाने अपार करते. आणि त्या गोष्टी आदिवासी बचाव समितीमार्फत, ज्या आदिवासींच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करणारी जी समिती आहे, त्या समितीच्या निदर्शनात त्या बाबी आल्यानंतर आम्ही त्याचे कागदोपत्री पत्रव्यवहार पूर्ण केला आणि माननीय धर्मदाय आयुक्त अहिल्यानगर यांनी या ट्रस्टला त्या ठिकाणी हस्तक्षेप करू नये, कारभार करू नये, कामकाज करू नये असा स्पष्ट लेखी आदेश पारित करूनही ट्रस्ट हे आपल्या मनमानी कारभारावरून बाजूला जायला तयार नाही. आणि या गोष्टीवरून प्रशासनाला गावातल्या कोणी माहिती दिली असेल त्यानुसार प्रशासनाची जी नैतिक जबाबदारी होती ती पार पाडण्यासाठी त्यांनी आज पंचायत समिती अकोले या ठिकाणी आदिवासी समाज ट्रस्टी आणि पिंपळदरी ग्रामस्थांची जी बैठक घातली होती, त्या बैठकीमध्ये सुद्धा आदिवासी बचाव समितीच्या वतीने स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की जे सार्वजनिक न्यास होतं नोंदलेलं ते बेकायदेशीर असून त्याला त्या ठिकाणी कुठलंही कार्यक्षेत्र नाही, अधिकार नाही, तरी त्या ट्रस्टला बाजूला ठेवून पिंपळदरी ग्रामस्थ, पिंपळदरी स्थानिक आणि आदिवासी बचाव समिती यांनी संयुक्तिकपणे कामकाज करावं आणि ती यात्रा पार पाडावी. मात्र ती आडमट भूमिका घेऊनच त्यांनी ती भूमिका शेवट टोकाला नेली आणि त्या बैठकीतून आम्हाला बाहेर पडावं लागलं, कारण तिथं आमच्या हक्क अधिकार रूढी परंपरांचं संरक्षण करण्याला प्रशासनसुद्धा स्वतःला बांधून घेत नाही. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि जी 3 एप्रिल 2026 रोजी येडूआई या देवस्थान यात्रा जी साजरी होते, त्या यात्रेमध्ये आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या लोकांना त्यांच्या रीतिरिवाजानुसार किंवा त्यांच्या धार्मिक पद्धतीनुसार यात्रा साजरी करू देणार नाही. या प्रकरणी आमच्यावरती गुन्हे दाखल झाले, आमच्यावरती कुठलीही कारवाई झाली तरी आम्ही ते कारवाईला सामोरे जायला तयार आहेत, कारण आमची बाजू आज सत्य आहे. आमच्याकडं लेखी स्वरूपाचे आदेश आहेत. आमचे हक्क अधिकारांचं संरक्षण प्रशासन म्हणून कोणी जर करत नसेल तर ते हक्क अधिकार अबाधित ठेवण्यासाठीची लढाई आम्हाला स्वतःहून लढावी लागणार आहे. तरी मी आपल्या वतीने तालुक्यातील तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम येडूआई भाविक भक्तांना विनंती करतो की आपलं आदिवासींचं देवस्थान हे चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या लोकांच्या ताब्यात जाऊन आपल्या रीतिरिवाज परंपरांना छेद केला जातो आहे, त्या जमिनीमध्ये गाडल्या जातात. त्या परंपरा नव्याने आपण त्या रीतिरिवाजाला आपण वाटचाल देण्यासाठी सर्वांनी आदिवासी बचाव समितीसोबत राहावं आणि त्या ठिकाणी बेकायदेशीर काम करणाऱ्या येडूबाई देवस्थान ट्रस्ट हे 1266ला अडवलं पाहिजे अशी मी सर्व भाविक भक्त येडूआईच्या भाविक भक्तांना नम्र विनंती करतो. आणि प्रशासनालाही इशारा देऊन सांगतो की जर आमच्या हक्क अधिकारांचं, रूढींचं, परंपरांचं जर तुम्ही संरक्षण देणार नसाल तर त्या ठिकाणी उद्या भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला तर त्याची संपूर्ण नैतिक जबाबदारी ही प्रशासन म्हणून स्थानिक प्रशासनाची, जिल्हा प्रशासनाची असणार आहे, याची नोंद घ्यावी. धन्यवाद. बैठकीतून निघून आले, मात्र निघताना तुम्ही आक्रमक झाले होते की ती जत्रा तुम्हीच करा आणि तुम्हाला लावली होती, काय झालं होतं? आम्ही प्रशासनाला, ग्रामस्थांना, ट्रस्टींना वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो की आमच्या हक्क अधिकार जे आहेत, आमच्या रूढी परंपरा ज्या आहेत, आमच्या देवता ज्या, आम्ही अनुसूचित जनजातीच्या आहोत, तर अनुसूचित जनजातीच्या रूढी, रीती, रिवाज, परंपरा ह्या इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. त्या रीतिरिवाजानुसार यात्रा भरवा, त्याचं प्राधान्यक्रम आदिवासी समाजाला पहिला द्या आणि ती यात्रा तुम्ही गेली 20 वर्षापासून तुमच्या मनमानी पद्धतीने भरवत्या. ह्या वर्षीची यात्रा जर आता ट्रस्टींनाच धर्मदायिकतांनी बाजूला केला असेल तर ती त्या समुदायाच्या आम्ही कम्युनिटीचे मेन जे काही कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीच्या हातामध्ये ती यात्रा द्या. नसेल तर आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करा, रूढी परंपरांचं संरक्षण करा. मात्र त्याची नैतिक जबाबदारी कुठल्या प्रशासनाने स्वीकारली नाही आणि एवढं चुकीची पद्धत अवलंबून सुद्धा ट्रस्टीच त्या ठिकाणी मनमानी करणार होते, म्हणून आम्ही त्या बैठकीमधून बाहेर पडलेलो आहोत. खरे आदिवासी कुलदैवत आई येडूबाई
यात्रा उत्सव पिंपळदरी या ठिकाणी जी यात्रा आयोजित केलेली त्या यात्रेच्या बैठकी संदर्भामध्ये आज या ठिकाणी बैठक माननीय प्रशासनाने आयोजित केलेली होती। सदर प्रशासनाला आदिवासीच्या रूढी परंपराचं संरक्षण करण्यासाठी वेळोवेळी मागणी करण्यात आली, परंतु गावाच्या आडमठेपणामुळं असंवैधानिक आडवठेपणामुळं त्या ठिकाणी जी यात्रा संपन्न करायची त्यामध्ये आदिवासी समाजाला खोडा घालण्यासाठी ते प्लॅनिंग करून आले होते आणि आदिवासी समाजाला त्या ठिकाणी यात्रा करू न देण्यासाठी त्यांनी प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला। आमच्या ज्या रूढी परंपरा चालीरीती प्रकृती पूजन याचं संरक्षण गावकरी ग्रामस्थ करू शकत नाही आणि ग्रामस्थ हे आदिवासींना सहकार्य न करत आहे ही भूमिका त्या ठिकाणी जाणून घेतल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही मिटिंगमधून वॉशआउट केला, आम्ही बाहेर आलो। तरी प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की सदर यात्रा ही 1 तारखेपासून तर 4 तारखेपर्यंत होत आहे, त्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला, आदिवासीच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या किंवा ग्रामस्थाकडून कुठल्याही प्रकारच्या भावना दुखावल्या गेल्या तर रितसर पोलीस प्रशासनाकडे केसेस दाखल करण्यात येतील। त्या ठिकाणी भाविकाची होणारी लूट जर नजरेस आली तर संबंधित ट्रस्ट असेल किंवा ग्रामस्थ असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू आणि आमच्या आदिवासी हक्क अधिकाराची रूढी परंपरेचं त्या ठिकाणी आम्ही पुरेपूर संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत। त्यासाठी आम्हाला जे पावलं उचलता येईल ते पावलं आम्ही उचलू।